रुद्रांश आला शाळेतून आणि लागला अभ्यासाला लागला म्हणजे त्याला कलर करायचा होता, तर तो कलर करतो एलिफंटला ब्लॅक कलर आणि आधीपेक्षा छान कलर करतो. आणि इतक्यात आला मग पाऊस 4 वाजेच्या दरम्यान आणि भरपूर दिवसाच्या नंतर पाऊस आला बघा. आणि थोडासा वातावरणामध्ये गारवा झाला, जी उष्णता होती ती थोडीशी कमी झाली आणि संध्याकाळचा वेळ होता तर थंड तर होणारच आपोआप वातावरण. नंतर रुद्रांशने खेळण्याचा पसारा काढला. घरात लाईट गेली होती म्हणून मी किचनमध्ये लेटली होती, तर तिथे आणलं आणि खेळत होता. त्याला मी जेवण भरवली, पोळी वरण. आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला पाऊस थांबला, त्याच्यानंतर आम्ही गेलो फिरायला. संध्याकाळचं वातावरण बघा खूपच छान होतं आणि वातावरण एवढं प्रसन्न वाटत होतं, थंड आणि शांत वातावरण वाटत होतं. तर जाता जाता आम्हाला दिसले शेवंतीची फुलं, तर मग ते तोडले. मी थोडेसे तोडले कड्या आणि ह्या ताई वगैरेने तर तोडलं बऱ्याच अशा दोघ्या मायलेकींनी. संध्याकाळची दिवाबत्ती झाली देवापुढे, तुळशीपुढे आणि नंतर मी लागली स्वयंपाकाला. चहा पाणी करून सगळ्यात आधी तर चहा केला, नंतर मी स्वयंपाकाला लागली. तर भाजी बनवली होती, पालेभाजी आणि भात. सकाळच्या चपात्या असतील तर मी संध्याकाळी चपात्या करत नाही. आणि बाहेरचं वातावरण बघा, बाहेर असा काळा कुट्ट अंधार होता. जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ तरी बाहेर निघायचं फिरायला, छान वाटतं. आणि तेवढंच आपला जेवण झाल्यानंतर शतपावली सुद्धा होते.